सध्या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज सर्व मराठी संघटना, मराठी संस्था आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकत्र जमणार आहेत आणि उपायुक्त यांच्यावर धडक देणार आहेत। एकूणच जर बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या जे मीरा भाईंदरमध्ये चाललेला आहे, मराठीवर होत असलेला जो अन्याय आहे, त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांना घर नाकारणं असेल, तसेच विशिष्ट समाजाच्या नावानं शहरात ते निर्माण करण्याचा जो होत असलेला प्रयत्न आहे आणि जो हा प्रयत्न करतोय तो एक लोकप्रतिनिधी आहे। या सर्व गोष्टीचा विरोध करण्यासाठी आज जे मराठी संस्था आहेत, मराठी विविध राजकीय पक्ष आहेत, हे एकत्र धडकणार आहेत, ते उपायुक्तांवर धडकणार आहेत। आपल्यासाठी आजच्या या कार्यक्रमाशी बोलण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत। सर, काय सांगाल, आजच्या या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे? मुळात मराठी भाषिक राज्यामध्ये मराठी आणि इतर भाषिक हा तेढ जो निर्माण केला जातो आहे, याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे। आज 65 वर्ष झाले मराठी भाषिक राज्य स्थापन होऊन। गेल्या अनेक वर्ष मराठी भाषिकांवरती ह्या बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी, उद्योग व्यवसाय, नोकरी करणाऱ्या लोकांनी दादागिरीचं जे प्रमाण सुरू केलेलं आहे ते हल्ली वाढतच आहे। अशीच घटना मीरा भाईंदरमध्ये देखील घडली आणि गेल्या अनेक वर्ष ह्या घडत आहेत। परंतु कुठेतरी आता मराठी समाजाला असं वाटायला लागलं की आमची गळचेपी होते आमच्या राज्यामध्ये आणि ही गळचेपी आम्ही का सहन करायची स्वतःच्या राज्यामध्ये। म्हणून हा मराठी माणसाच्या आतला आवाज आता बाहेर येऊ लागलेला आहे आणि तो प्रतिकार करू लागलेला आहे, तो विरोध करू लागलेला आहे। हा जो अन्याय, अत्याचार आतापर्यंत मराठी माणसावरती परप्रांतातून येऊन हे जे उपरे आहेत हे करत होते, त्याचा आता उद्रेक होऊ लागला आहे। म्हणून ह्या घटना वारंवार माध्यमावरती आपल्याला दिसत आहेत। म्हणजे कुठेतरी माणूस घुसमटत होता ते आता बाहेर पडत आहे। आजच्या या आंदोलनात किती जण सहभागी असणार आहे, कसे स्वरूप असणार आहे? आजचं आंदोलन वगैरे नाही आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही व्यापारी म्हणून आलात तर व्यापारी म्हणून राहा। ही घटना एकदम साधी घटना होती। अशा घटना अनेक या शहरांमध्ये घडतात। त्याचं कारण असं आहे, जर एखाद्याला कानफटवलं, एखाद्याला मारहाण झाली तर पोलिसाकडे जायचं, पोलीस NC नोंदवतात। इतकं साधं प्रमाण आहे। आम्ही अनेक वेळा पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि अनेक वेळा आम्हाला पोलिसांना फोन देखील करावं लागतात की बाबा कमीत कमी गुन्हा नाही, NC तरी नोंदवा, मारहाण झालेली आहे। परंतु या घटनेमध्ये एवढे वादंग उठवलं आहे की मुळात NC सारखं प्रकरण असताना याला अटक करा, हे करा, ते करा, पोलिसावर दबाव आणला जातो। पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी गुन्हा नोंद केला तरी देखील तुम्ही ताकद दाखवताय आणि या मीरा भाईंदरला मिनी राजस्थान म्हणताय। मुळात ज्या 2 थापडा मारल्या होत्या त्या थापडा कुठलाही समाज म्हणून मारला नव्हता। त्यांनी मराठीचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला आणि महाराष्ट्राची भाषा मराठी नव्हे तरी ते सर्व भाषा चालतात असा उद्धटपणा केला, म्हणून त्याला मारलं गेलं होतं। तो गुजरात एक कालचं जो बघितलं तर कालचा व्यापाऱ्यांनी बंद ठेवलं होतं। वास्तविक तर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते आणि मग कालचा बंद झाला, काल आंदोलन पण झाली व्यापाऱ्यांची। या दृष्टिकोनातून कसं बघताय? हे जो आंदोलन होता हा भाजप पुरस्कृत आंदोलन होता। खरं तर हा विषय एवढा मोठा नव्हताच, पण इकडचे जे 145चे आमदार आहेत, नरेंद्र मेहता, हे आज त्यांनी काल सिद्ध करून दाखवलं तर हे मीरा भाईंदरचे आमदार नाहीत, हे फक्त गुजराती मारवाड्यांचे आमदार आहेत। कारण ह्याच ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण देतो, याच ठिकाणी जर एक साधा कुठला एक UP बिहारी असता तर एवढा मोठा वादंग घडलाच नसता। यांना फक्त दाखवायचं होतं की आमच्याशी नडलं तर आम्ही काय करू शकतो, तुम्हाला काय करून दाखवू शकतो। महाराष्ट्र जरी हे धरती जरी आपलीच असली तरी आम्ही किती काय इथे आर्थिकदृष्ट्या किती प्रबल आहोत किंवा आमच्या राजकीयदृष्ट्या किती आम्ही प्रबल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होता। आणि BJP हे सर्वस्कृत ठरलेलं आहे की हे गुजराती मारवाड्यांना आणि त्यांना त्यांच्यासाठीच काम करणारा पक्ष आहे, हे काल पण सिद्ध झालेलं आहे। आजच्या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे उपायुक्ताकडे? आजच्या बैठकीमध्ये मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कालचा जो प्रकार घडलेला आहे तो ठरवून नियोजित केलेला हा नरेंद्र मेहतानी कट आहे। आणि आज आम्ही माननीय उपायुक्तांना भेटून आमच्या काही मागण्या किंवा आमचं काही म्हणणं त्यांच्यासमोर ठेवणार आहे। त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो की हे जे नरेंद्र मेहता जे आहे ते स्वतःला शांतीचे दूत म्हणून या शहरामध्ये बोलतात। या शांतीचे दूत ज्यावेळेस मराठी माणसांवरती अन्याय होतो, ज्यावेळेस मराठी माणसांवरती प्राणघातक हल्ला केला जातो, ज्यावेळेस आपले जे पोलीस कर्मचारी आहेत मराठी ते आपल्या कार्याचं पालन करत असताना गुन्हेगारांना पकडायला गेले असताना त्यांच्यावरती गरम तेल ओतलं जातं, त्यांना चाकून भोकसलं जातं। मग यावेळेस हे शांतीचे दूत संत नरेंद्र मेहता जातात कुठे? मग ह्यावेळेस यांना का नाही सुचत की मराठी समाजाला आव्हान करून ह्या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन करावं?
हा ठरवून आणि समजून केलेला कट आहे. या महाराष्ट्रामधील मराठी जनतेला कुठेतरी कमी लेखायचं, मराठी भाषेला कमी लेखायचं आणि आम्ही हे आता इथं खपवून घेतले जाणार नाही. आणि आमच्या ह्या मागण्या आहेत त्या आज आम्ही लिहून घेतलेल्या आहेत, त्या माननीय उपायुक्तांना आज देणार आहोत. सर्व मराठी जनता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. नक्कीच आपल्यासोबत काही राजकीय पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, काय म्हणाल आजच्या या आंदोलनाबाबत? या आंदोलनाबाबत जे आंदोलन झालं, खरं तर हा विषय कुठेही राजकीय विषय नव्हता. एका व्यक्तीने काहीतरी मराठी भाषेचा अपमान केला, त्याच्याबद्दल एक प्रतिक्रिया आली, एवढा साधा सरळ सोपा विषय होता. मात्र ह्याला कुठे ना कुठे इकडच्या स्थानिक पुढाऱ्यांनी राजकीय वळण देऊन कुठे ना कुठे हिंदी भाषिकांना एकत्र करायचं. त्यांना कुठे ना कुठे असं वाटतं की मीरा भाईंदरमध्ये फक्त हिंदी भाषिक राहतात, त्यांना एकत्र केलं तर आपली निवडणूक सोपी जाईल आणि त्यासाठी कुठे ना कुठे रस्त्यावरती ताकद दाखवायची, मराठी माणसाला डिवचायचं. आणि आजचा विषय नाही आहे. तुम्ही जर लक्षात घ्याल तर मराठी माणूस कायम सहिष्णू राहिलेला आहे. आपण काय प्रयत्न करतो की चला आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. मीरा भाईंदरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे मांस मच्छी विकायला देत नाहीत, मराठी माणसाला त्याच्या आवडीनुसार खायला मिळत नाही, राहायला मिळत नाही, जागासुद्धा मिळत नाहीत, फ्लॅटसुद्धा मिळत नाहीत, अशी अवस्था. मात्र आपण काय म्हणतो की जाऊ दे, आपण सहिष्णू राहूया, आपल्यामुळे कोणाला त्रास नको. मात्र जर असं आपल्या अंगावर येणार असेल तर चालणार नाही. 107 हुतात्म्यांनी बलिदान देऊन हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे, त्याच्यामुळे कुठे जाऊन ही मराठी भाषा टिकली आहे. तुम्हाला एक कानाखाली मारल्यामुळे जर राग येत असेल तर 107 हुतात्म्यांनी बलिदान दिले, आम्हाला तर अंगावर यावंच लागणार. मग नक्की शिवसेनेचे आहेत, तुम्ही काय सर सांगाल? कालचा जो बंद झाला हा मला वाटतं भारतीय जनता पुरस्कृत आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेला पाठिंबा याच्यामुळे त्यांनी त्यांची ताकद दाखवली. पण काल नरेंद्र मेहतानी जी स्टेटमेंट दिली चॅनलला, त्यांचं चाललं होतं, एकही मराठी शब्द किंवा मराठीबद्दल त्यांचं प्रेम दिसून नाही आलं. कारण त्यांनी सांगितलं जो प्रकार झाला मी त्यांच्या पाठीशी आहे. पण एक स्थानिक आमदार, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जर या मीरा भाईंदरमध्ये राहता, मीरा भाईंदर शहर हा आगरी-कोळ्यांचा आणि मराठ्यांचा शहर आहे, तुम्ही तिकडचे आमदार झालात, आम्हाला मराठी मतं तुम्हाला पडलीत नाहीत का? पण त्यांनी एकही शब्द न काढता समजा एक त्यांना सूचना दिल्या असतात की बाबा मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. जे व्यापारी आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण मराठी शिका, मराठी पाट्या लावा. हा कुठेही शब्द न करता मी त्यांच्या पाठीशी आहे, ते माझे मतदार आहेत. ह्याचा राग प्रत्येक मराठी माणसाला आलेला आहे आणि ह्याचं उत्तर जशाच तसं मिळणार. मी आज इथं तुम्हाला सांगतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढी विनंती करेन, मीरा भाईंदरमध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे मराठी जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी तुम्ही ह्यांची मराठीबद्दल असणारी चीड, द्वेष ओळखून पुन्हा एकदा तुम्ही ओळखा आणि त्या झेंड्याखाली राहायचं की नाही राहायचं हा विचार करा. आणि मी तुम्हाला आवाहन करतो, मी एक ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शहरप्रमुख म्हणून मी मीरा भाईंदरवासियांना विनंती करेन की तुम्ही ज्या झेंड्याखाली आहात तो त्या झेंड्याखाली तुम्ही काम करताय. हे मराठी द्वेष, चीड असणाऱ्या पक्षामध्ये तुम्ही काम करताय. मी तुम्हाला आवाहन करतो, पुन्हा एकदा बाहेर या आणि आपली मराठी ताकद दाखवूया. आम्ही आपलं स्वागत करतोय. नक्की आजचा जो संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी एकजूटता दाखवणार आहे ती व्यापक प्रमाणात दाखवली जाईल असा आत्मविश्वास येथील या सर्वांनी व्यक्त केलेला आहे. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.